चालू केले. नमस्कार, माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय? मी शिवचरित्रकार यशवंत गोसावी, किसान युवा क्रांती शेतकरी संघटना ही शेतकऱ्यांच्या मुलांची एक जिवंत आणि जागरूक असणारी संघटना आम्ही चालवतोय आणि त्याच शेतकऱ्यांच्यासाठी आज मी तुमच्यासमोर भूमिका मांडतोय. माझा आवाज जर आपल्यापर्यंत येत असेल तर कृपया रिप्लाय द्यावा. आज एका दुर्दैवी घटनेनिमित्त महाराष्ट्रासमोर भूमिका मांडावी लागली. ही महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांना आणि त्याचसोबत माझ्यावर विश्वास ठेवून माझ्यासोबत राज्यभरातून काम करणाऱ्या किसान युवा क्रांती संघटनेच्या सर्व माझ्या बांधवांकरता मी लाईव्ह आलोय. खरं तर अतिशय दुःखी अंतकरणाने आपल्यासमोर बोलावंसं आपली मी भूमिका आपल्यासमोर मांडतोय. काय झालंय काय नाही झालंय कदाचित राज्यामधल्या अनेक लोकांना माहीत नसेल. कारण आज एखाद्या सेलिब्रिटीची आत्महत्या झाली असती किंवा एखाद्या सेलिब्रिटी शॉक लागून मरण पावला असता तर त्याची चर्चा प्रत्येक टीव्ही वाहिनीवर रंगली असती, प्रत्येक पेपरवरती बातम्या आल्या असत्या, ऑनलाईन सगळं फेसबुक व्हॉट्सअप सोशल मीडिया सगळा भरून त्याच्या फोटोनी गाण्यांनी भरून गेला असता. पण या कृषी प्रधान देशामध्ये आज रोजी महाराष्ट्रातल्या जालना जिल्ह्यामधल्या भोकरदन तालुक्यामधल्या पळसखेड्यामध्ये 3 शेतकरी सख्या भावंडांचा दुर्दैवी विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. त्याची आज कुठंही चर्चा होत नाही. तर सर्वात जास्त दुःख अंतकरणापासून आम्हाला आहे. काय झालं होतं, काय यावं लागलं, का शेतकऱ्यांना भूमिका मांडावी लागते? जालना जिल्ह्यामध्ये, मराठवाड्यामध्ये जालना जिल्हा आहे. जालना जिल्ह्यामध्ये भोकरदन तालुका आणि भोकरदन तालुक्यामध्ये पळसखेडा नावाचं गाव आहे. आप्पासाहेब जाधव नावाचा शेतकरी आहे. शेतकऱ्याची 3 मुलं, ज्ञानेश्वर जाधव असेल, रामेश्वर जाधव आणि सुनील जाधव. शासनाच्या वतीने एमएससीबीच्या वतीनं शेतकऱ्यांना दिवसा लाईट दिली जात नाही आणि दिवसा लाईट दिली जात नाही म्हणून रात्रीच्या वेळी काल रात्री 8 वाजता हे तिघही भावंड आपल्या शेतामध्ये पाणी देण्याकरता गेले. रात्रीचा अंधार आहे, खरं तर आपल्या घराजवळ घरापासून 1-1.5 किलोमीटर अंतरावरती शेत आहे. वाटेमध्ये दिवे नाही, शेतामध्ये जावं, मोटर चालू करावी या उद्देशानं एकटं जाण्यापेक्षा जनावरांची भीती आहे आणि अशा वेळी रानामध्ये एकटं जाण्या
पेन्शन देतात का? विमा पॉलिसी देतात का? अहो मेडिक्लेम करून द्या ना शेतकऱ्याच्या कुटुंबाचा. आज त्या कुटुंबावरती काय अवस्था असेल ना, हे माझ्यासारखा एक माणूस अनुभवू शकतो. का अनुभवू शकतो? तर राज्यभरातली कित्येक आत्महत्याग्रस्त आणि गरीब शेतकरी कुटुंबातली मुलं आमच्याकडे आहेत. त्या मुलांची आजची अवस्था अशी आहे की घरामधला बाप निघून गेला ना, तर आईला लोकांच्या शेतात काम करावं लागतं. आणि कदाचित उद्या ती आई जरी निघून गेली तर त्या मुलांचं जगणं दुरापास्त होतं. राज्यभरामधली अशी अनेक मुलं मी जवळून बघितली. आणि हे सगळं सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे होतं. अहो तुम्ही इतके नालायक आणि इतके निर्लज्ज आहात की त्यानंतर त्या शेतकरी कुटुंबाकडे बघायला सुद्धा कोणतीही व्यवस्था जात नाही. तलाठी सांगतो पंचनामे करा, तहसीलदार म्हणतो पोस्टमार्टम करा. पंचनामे पोस्टमार्टम झालं की 8 दिवसानंतर तुमचा कोणी अधिकारी त्या शेतकऱ्याच्या दारापर्यंत येत नाही. मी अनुभवली वस्तुस्थिती आहे. त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये राज्यभरामधल्या माझ्या शेतकऱ्यांनो, तुम्हाला याकरता उभा राहावं लागेल. तुम्हाला याकरता सोबत येऊन आवाज उठवावा लागेल. आज माझ्यासारखी शेतकऱ्याची पोरं तुमच्या सोबत आहेतच, पण जोपर्यंत तुम्ही पुढे येत नाही आणि या व्यवस्थेला जाब विचारत नाही तोपर्यंत या घटना महाराष्ट्रामध्ये सातत्यानं घडतच राहतील. आज आप्पासाहेब जाधवांच्या कुटुंबावरती हा भीषण आघात ओढवलाय, उद्या कदाचित तुमच्या कुटुंबावर ओढवू शकतो. आणि त्याकरता जर तुम्हाला हे घडू द्यायचं नसेल तर माझ्या भावंडांनो, माझी तुम्हाला विनंती आहे की MACBच्या विरुद्ध म्हणजे वीज महामंडळाच्या विरुद्ध आवाज उठवण्याची, आंदोलन पुकारण्याची आणि यांच्या धोरणांविरुद्ध, चुकीच्या धोरणांविरुद्ध उभा राहायची वेळ आज, योग्य वेळ आज येऊन ठेपली आहे. तर मी राज्यभरामध्ये दौरा करत असताना लक्षात आलेली गोष्ट एक ही सुद्धा आहे, एखाद्याच्या शेतामधला ट्रान्सफॉर्मर जळाला तर काय अवस्था आहे. MACBच्या सगळ्या नियमांचा अभ्यास संघटनेच्या माध्यमातून आम्ही करतोय. एखाद्या शेतामध्ये ट्रान्सफॉर्मर जळाला तर एक महिना ट्रान्सफॉर्मर मिळत नाही, पीक जळून जातं. आणि त्यानंतर सुद्धा शेतकऱ्यांना त्यांच्या पैशाने तो ट्रान्सफॉर्मर आणावा लागतो. ही महाराष्ट्र वीज मंडळाची अवस्था आहे. मग हरामखोरांनो, बिलं मागायला आमच्याकडे येतात. महाराष्ट्रामधले कित्येक कारखाने असे आहेत, महाराष्ट्रामधल्या 70% कारखान्यांनी वीज बिलं भरलेली नाहीत. करोडोंची वीज बिलं थकवलेली आहेत. महाराष्ट्रामधल्या मंत्र्यांनी वीज बिलं भरलेली नाहीत. काल सगळ्या चॅनलवरती नावं दाखवली, 70% मंत्र्यांनी वीज बिलं भरलेली नाहीत. महाराष्ट्रामधल्या 70% नगरपालिका, महानगरपालिका यांच्याकडे वीज मंडळाची करोडो रुपयाची थकबाकी आहे. या सगळ्या हरामखोरांकडे थकबाकी असताना तुम्ही केवळ शेतकऱ्याकडेच वीज बिल भरायचा आग्रह का धरता? हा माझा नितीन राऊतांना प्रश्न आहे. नितीन राऊत, तुम्ही जरी आज मंत्री असाल तरी तुम्ही तरी कुठल्या एका सामान्य शेतकऱ्याच्या गरीबाच्या पोटी जन्माला असाल. आज लाल दिव्यामध्ये बसतात, याची हवा लागू देऊ नका. सत्तेची नशा फार दिवस टिकत नसते, ही गेल्यानंतर तुम्हाला जाणवणार आहे. लक्षात ठेवा, विरोधी पक्षामध्ये असताना तुम्ही स्वतः मागणी केली होती की शेतकऱ्यांना 24 तास वीज दिली पाहिजे. मग आज तुम्ही ऊर्जा मंत्री आहात, आज कोणत्या बिळात लपलाय? आज वीज बिल भरायची भाषा करताय. नितीन राऊत, माझी तुम्हाला महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांच्या वतीने विनंती आहे, जर खरंच तुम्हाला आणि तुमच्या सर्व सरकारला तर शेतकऱ्यांबद्दल आदर असेल, सन्मान असेल आणि प्रेमाची भावना असेल आणि इथून पुढच्या काळामध्ये कुठल्याही शेतकऱ्याचा असा दुर्दैवी मृत्यू होऊ नये आणि कुठल्याही शेतकरी कुटुंबावर असा आघात होऊ नये, अशी जर तुमची खरंच भावना असेल तर तुम्ही शेतकऱ्यांना 24 तास किंवा दिवसा वीज पुरवठा उपलब्ध करून द्याल. ही एक आग्रहाची मागणी, विनंती तुम्हाला करतो. किसान युवा क्रांती संघटनेच्या माझ्या सर्व भावंडांना आणि शेतकऱ्याच्या मुलांना आवाहन करतो की या सोमवारपासून महाराष्ट्र विद्युत मंडळाविरुद्ध आणि विद्युत मंडळाकरता आपण काम करणार आहोत. शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी ही आपली सगळ्यात महत्वाची मागणी आहे. आणि या मागणी करता साम दाम दंड भेद असो, पहिल्यांदा कायदेशीर मार्गाने निवेदन देऊन आणि त्यानंतर न ऐकल्यास जे करता येईल त्या मार्गाने आपण यांना राजी करणार आहोत. आणि याच करता मी तुमच्या समोर आलो होतो. माझी या तिघही भावंडांना ही पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि महाराष्ट्रामधल्या तमाम बुद्धिजीवी वर्गाला, सुशिक्षित वर्गाला आणि सेलिब्रिटी वर्गाला आवाहन करतो की जर तुमच्यामधला एखादा जण आज मेला असता किंवा एखादा सेलिब्रिटी मेला असता, एखाद्या मोठ्या कुटुंबामधली 3 जण एकाच वेळी दगावली असती तर कदाचित अख्ख्या देशावर, राज्यावर शोककळा पसरली असती. पण जगाचा पोशिंदा असणाऱ्या, त्यांनी पिकवलेला कापसापासून तुम्ही अंगावर कपडे घालता, त्यांनी पिकवलेल्या भाजीपासून तुम्ही खाता, त्या कुटुंबामधले आज 3 जण एकाच वेळी दगावले तर त्याचं तुम्हाला कुठेही सूर्य सुतक नाही, तुम्हाला कुठेही वाईट वाटत नाही. याचं कारण आम्हाला माहिती आहे, तुमची कातडी ही गेंड्याची झाली आहे. पण इथून पुढच्या काळामध्ये तुमच्यामध्ये बदल घडावा आणि शेतकरी सुद्धा माणूस आहे याची तुम्हाला जाणीव व्हावी, ही सदिच्छा मी नियतीकडे व्यक्त करतो आणि थांबतो. जय जवान, जय किसान.